आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलवून उपोषण सोडवले। शेतकरी प्रश्नावर एका तरुणाने 9 दिवस केलं होतं उपोषण, त्याला घरी बोलवून हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। मागील 9 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं आमरण उपोषण थांबवलेलं आहे। शेतकरी प्रश्नावर या तरुणाने 9 दिवस उपोषण केलं होतं। संजय शिरसाट यांनी या तरुणाला आपल्या घरी बोलवलं आणि हे उपोषण सोडवलेलं आहे। 9 दिवसानंतर या तरुणाने उपोषण सोडलेलं आहे। घरी बोलवून संजय शिरसाट यांनी त्या तरुणासोबत चर्चा केली आणि त्यानंतर या तरुणाचं उपोषण सोडवलेलं आहे। सर, तुमचे सहकारी मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात आरोप करत आहेत। उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन उपोषण सोडण्यासाठी उपोषणकर्त्याला घरी बोलावून उपोषण मागे गेला होता। पण त्याच्यामध्ये वादग्रस्त म्हणजे काय विषय म्हणजे उपोषणकर्त्याच्या मंडपात न जाता उपोषण सोडणं किंवा पुढे करता पण उपोषण सोडलं ना, त्याला घरी बोलावून सोडलं। मी व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला उत्तर देतो। हा अहंकार आणि माज आहे, हाच तर कुठेतरी खऱ्या अर्थाने उतरवण्याची वेळ आलेली आहे। सोडण्याचा प्रयत्न करते स्वतःला हे ट्रम्प समजतात का काय असं मला वाटायला लागले। आता कुठेतरी असे नमुने या सरकारमध्ये भरल्यामुळेच आज सामान्य लोक अडचणीत आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना वागवत असाल, नाही तर एखाद्या उपोषणाला तुम्ही न जाता तुमच्याकडे वेळ नाही म्हणून त्याला जर घरी बोलवत असताल, ही नवीनच प्रथा या नमुन्यांनी सुरू केली। या सरकारमध्ये असणाऱ्या इतर मोठ्या नेत्यांनी या लोकांवर कुठेतरी कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे। तसंच सिडकोच्या प्रकरणामध्ये तसेही ते घरी जाणारच आहे। त्यांनी आता दिवस मोजायला सुरुवात करा। करामती सरकार आहे, नमुनेबाज सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।